नमस्ते फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला किचनमधल्या अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स सांगणार आहे। तर आजची आपली पहिली टिप आहे ती म्हणजे लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटल्यावर चिटकत नाही। मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खावीत। काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2 ते 3 लवंग टाकाव्यात। कारल्याची भाजी करताना त्याचा कडवटपणा घालण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात, त्यामुळे कडूपणा निघून जातो। स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतेही डिटर्जंट टाकून आपण भांडी घासा, जेणेकरून ती लवकर स्वच्छ होणार आहेत। पुढची किचन टिप आहे ती म्हणजे भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवावा। 2-3 दिवसांनंतर हा स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा। कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडेसे पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा, जेणेकरून डाग लवकर निघणार आहे। डोसा बनवताना डोशाचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा, जेणेकरून डोसा तव्याला चिटकणार नाही। हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या। पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये। एकाच्या 2 वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्या, म्हणजे त्यांना बुरशी लागत नाही व त्या चांगल्या राहतात। तर मग अशाच नवनवीन टिप्ससाठी स्वाद आणि बरंच काही या आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।